शेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन युती करण्याची त्यांची तयारी असते। मात्र जनतेचा विश्वास केवळ भारतीय जनता पार्टीच्या विकास कामांवर आहे। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल आणि विकासाचा झेंडा फडकेल असा ठाम विश्वास पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला। आगामी निवडणुकीसाठी महायुतीने उरणमध्ये जोरदार मोर्चे बांधणी केली असून चिरनेर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार देवेंद्र पाटील आणि आवरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार समिधा म्हात्रे यांच्या प्रचाराचा नारळ उरण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रविशेठ भोईर यांच्या हस्ते आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी आवरे येथे फोडण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना परेश ठाकूर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासांच्या कामांचा पाढा वाचला। ते म्हणाले की सर्वसामान्य जनतेला आता शाब्दिक आश्वासने नको तर ठोस विकास हवा आहे, जो केवळ भाजपच देऊ शकतो। विकास कामांची ही गती कायम राखण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। या प्रचार शुभारंभाला भाजप जिल्हा कमिटी सदस्य निलेश म्हात्रे, उरण ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, सार्डे सरपंच रोशन थळी, तालुका उपाध्यक्ष मुकेश म्हात्रे, विभागीय अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीने गेल्या 10 वर्षामध्ये भारताचा जो विकास केलेला आहे तो अभूतपूर्व असा विकास या इथे प्रत्येकाला हाताला काम भेटेल, या इथे प्रत्येकाला विकासाचं इथे पाऊल हे चाकता येईल। इथे प्रत्येकाला इथे समजा एक विश्वास हा सर्वांमध्येच आलेला आहे की भारतीय जनता पार्टी असेल, माननीय नरेंद्र मोदीजी असतील तर मग नक्कीच समजा या देशाचा विकास होऊ शकतो। नाहीतर एक काळ आपण पाहिलेला होता की कशा प्रकारे काँग्रेस असेल किंवा मग समजा हे पूर्वी ज्यांना पुरोगामी पक्ष म्हणून बोलतो हे फक्त नावाला पुरोगामी पक्ष आणि सत्तेसाठी कोणाच्याही बरोबर युती करायची तयारी असलेले असा शेतकरी कामगार पक्ष ह्यांच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीचं काम बघूनच आज सर्व जनता या इथे आज आपले या चिरनेर जिल्हा परिषद आणि आवरे पंचायत गण यांच्या उमेदवारांकडून सुद्धा त्या प्रकारेच अपेक्षा व्यक्त करत आहे। मला विश्वास आहे की म्हणूनच देवेंद्र पाटीलजी असतील किंवा समिधा म्हात्रे मॅडम असतील किंवा त्याचबरोबर इतर सर्व नेतेगण मुळामध्ये येथे असलेल्या प्रत्येकाला या इथे असा हा भरोसा मला इथे बघताना सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे की नाही हे उमेदवार नाही आहेत, उमेदवार आम्ही आहोत आणि या इथे भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावा याची जबाबदारी ही आपल्या स्वतःच्यावरती आहे। या भरोशाने, या जिद्दीने, या दुपारच्या वेळी सुद्धा ज्या प्रकारे सर्वजण जमलेले आहेत मला विश्वास आहे की खरोखरच भारतीय जनता पार्टीचा झेंडा या इथे फडकेलच। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या आणि या उमेदवारांच्या माध्यमातून येथे विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकेल, सर्वांपर्यंत सत्तेचा फायदा हा पोचू शकेल असं मला या इथे विश्वास वाटतो। आणि म्हणूनच या इथे मी दोन्ही उमेदवारांना मी इथे त्यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्तसुद्धा करतो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना सुद्धा मी आवाहन करतो की पूर्ण ताकदीनिशी आपण ही निवडणूक लढवण्यासाठी आपण उतरावं आणि या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। आपल्या हातामध्ये प्रयत्न असतात, बाकी समजा पक्षाचा झेंडा हा केवढा मोठा आहे हे आणखीन काय सांगायची आवश्यकता नाही आहे। मला विश्वास आहे की येथे भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकणारच। या